जय श्रीराम. मी रोहित महाराज, डोंगरगाव, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. मी तुमच्यासमोर एक विचार प्रकट करणारे आणि निश्चितच तो विचार ऐकून तुमच्या मनाला समाधान प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करतो आणि विचाराला सुरुवात करतो. तो विचार असा आहे, ज्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, सध्याचा वर्तमान काल स्थितीमध्ये 2025 मध्ये, त्या काळाचा अभ्यास करत असताना कुठेतरी खंत अशी वाटते की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी टिकवण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. ही गरज भरून काढण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्यावर अगोदरपासून अत्याचार होत आलेत. मी जातीभेदावरून बोलत नाही, जातीवादावरून बोलत नाही, पण माझं सांगणं एवढं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्य टिकवायच्यासाठी धावपळ केली, अनेक राजांनी धावपळ केली, तोच हा हिंदू धर्म आहे की तो हिंदू धर्म टिकवणं आपल्याला सुद्धा तेवढी काळाची गरज आहे. मग काय केलं पाहिजे? आम्ही तलवारी घेऊन बाहेर पडलो पाहिजे का? नाही नाही नाही, तलवारी घेऊन बाहेर पडायचं नाही. फक्त एकच करायचं आहे, आपल्या हिंदू धर्मावर कोण गालबोट लावत असेल तर त्याला तिथंच थेटपणे प्रत्यक्ष उत्तर देणं ही काळाची गरज आहे. अजून काय करायचंय? इंस्टाग्रामला रील्स येते, भगवंताच्या नावावरून कोणी विटंबना करतं, ती विटंबना आपल्याला थांबवायची. अशा रील्स पासून आपल्याला सावधान राहायचंय. रील्सला वाईट कमेंट हिंदू धर्मावर असतील तर त्याला ताबडतोब तिथं उत्तर देणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या हिंदू धर्माला गालबोट लागेल, आपल्या मंदिराला गालबोट लागेल असं वक्तव्य माझ्याकडून कधी होणार नाही. काळाची गरज आहे, एवढं जरी सांभाळलं तरी भरपूर आहे. आणि याचा पलीकडे आणखीन मी तुम्हाला सांगेल, सध्याचा वर्तमान काल स्थितीमध्ये हिंदू धर्म म्हणजे मजाक करून टाकला की काय असं झालेलं आहे. हिंदू धर्माचा अस्तित्वाचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. हिंदू धर्म टिकला कसा, टिकवला गेला कसा, आतापर्यंत टिकत आला कसा, आणि तो हिंदू धर्माचं अस्तित्व आपल्याला भेटलं कसं, आपण हिंदू कोण आहोत हा अभ्यास देखील आजच्या तरुण मुलांना आपण करून घेतला पाहिजे. आपल्या मराठी कवी, मराठी वाङ्मय जिवंत ठेवलं पाहिजे, संस्कृत वाङ्मय जिवंत ठेवलं पाहिजे. भगवंताचा मुखारविंदातून साक्षात जी भगवद्गीता प्रकट झाली, ती भगवद्गीतेचा अभ्यास आजच्या तरुण मुलांना दिलं पाहिजे. काळाची गरज आहे. आणि शेवटी एकच सांगेन, हिंदू धर्म टिकला तरच तुमचं आमचं अस्तित्व टिकेल, अन्यथा परिस्थिती वाईट येणार आहे. जास्त काहीच साहस करावं लागणार नाही. ज्या वेळेस धर्मावर अन्याय होईल त्या वेळेस हा धर्म माझा आहे. समोरचा व्यक्ती कितीही दुश्मन असला तरी ते समोरची व्यक्ती हिंदू धर्म म्हणून ती माझी घरची व्यक्ती आहे, या हेतून आपण तिला मदत केली पाहिजे. आणि भगवा ध्वज पताका आपल्याला उंच उभारायचा आहे. जय श्री